नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. 2 दिवसापूर्वी शास्त्रीय संगीताच्या महोत्सवासंदर्भात मी व्हिडिओ केला आणि त्याच्यावरच्या फार चांगल्या प्रतिक्रिया अगदी मोठ्या मोठ्या गायकांच्या, समीक्षकांच्या, आयोजकांच्या, रसिकांच्या आल्या. पंडित अजय पोहनकर सारखं मोठं नाव शास्त्रीय संगीतातलं, त्यांनी आवर्जून फोन करून त्याच्यातले मुद्दे किती महत्त्वाचे आहेत आणि चांगल्या विषयाला तू तोंड फोडलंस. परभणीला ते आधीपासून यायचे, वडिलांची मित्र आहेत, त्याच्यामुळं ते पण त्यांच्याशी स्नेहाचा तो एक धागा होता. आणि मुख्यतः म्हणजे इतका मोठा गायक आणि त्यांनाही आयोजनातल्या अडचणी माहीत आहे. पंडित विजय कोपरकर यांचे मित्र असलेले भूषण बापट, त्यांनी मला आवर्जून फोन केला की त्यांना आयोजनाच्या अडचणी कशा येतात पुण्यासारख्या ठिकाणी असून सुद्धा. त्याच्यानंतर पंडित C.R. व्यास यांचे चिरंजीव आणि मोठे गायक असलेले पंडित सुहास व्यास, त्यांनी आवर्जून ह्याच्यामध्ये जे कार्यशाळा ज्या घ्यायच्या आहेत त्याचा मुद्दा त्यांनाही महत्त्वाचा वाटला. त्यांनी खरं तर मागेही या ठिकाणी प्रस्ताव दिला होता, पण इथल्या कुठल्या संस्थांनी अनुकूलता न दर्शवल्यामुळे ते राहून गेलं होतं. त्याच्यानंतर अरुण घोडे म्हणून आमचे अतिशय रसिक असे मित्र आहेत, मूळचे जालन्याचे, पण आता इथे असतात. त्यांनी एक मुद्दा असा उपस्थित केला की तू एवढं सांगतोयस तर प्रत्यक्षात महोत्सव कसे व्हायला पाहिजेत ह्याच्या संदर्भात काही सांग. तर मला असं वाटलं की आपण दुसरा भाग जो आहे, ज्या सगळ्या प्रतिक्रिया आल्या त्या अनुषंगानं मी तुमच्यासमोर ते सगळ्याचं एक काय म्हणता येईल त्याला सार काढून मी तुमच्यासमोर ठेवतो आणि शास्त्रीय संगीताचे महोत्सव कसे घेता येऊ शकतात याच्याही संदर्भात जो आमचा प्रत्यक्ष गेल्या 30 वर्षातला वैयक्तिक माझा जो अनुभव आहे या सांस्कृतिक चळवळीतला, त्या अनुषंगानं 2-3 मुद्दे तुमच्यासमोर विचारार्थ ठेवतो. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या पद्धतीच्या ज्या सगळ्या चळवळी करायच्या आहेत, उपक्रम करायचे आहेत, महोत्सव करायचे, ते विशुद्ध शास्त्रीय अभिजात संगीतासाठी आहे, ते लक्षात ठेवा. ज्यांना कोणाला सुगम संगीताचं प्रेम आहे, सुगम संगीत काय कमी आहे का आणि गझल म्हणजे थोडीच काय कमी आहे का, बाकीचं सगळं ज्यांना अभंगाबद्दल बोलायचं, नाट्यगीताबद्दल बोलायचं, तो विषय वेगळा. मी स्वतः ते कार्यक्रम करतो साहित्य संगीत कला मंच ह्या व्यासपीठावरती, ती सगळा पूर्णपणे मुद्दा वेगळा. आज आपण चर्चा फक्त विशुद्ध अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या संदर्भात करतो. त्याच्यामुळे पहिला जो मुद्दा ठामपणे मी सगळ्यांच्या समोर ठेवतो आहे की ह्याची चौकट ही विशुद्ध शास्त्रीय संगीताची, अभिजात संगीताची असली पाहिजे. दुसरा मुद्दा, अशा पद्धतीचे उपक्रम जेव्हा भव्य प्रमाणात आणि आपण खुल्यामध्ये करतो, तो अपवाद झाला एखादा महोत्सव सवाई गंधर्व सारखा किंवा 101 इथे आंबडचा दत्त जयंती संगीत महोत्सव जो यावर्षीपासून इथं सुरू झाला, हे असे जर काही महोत्सवाचे अपवाद सोडले तर अन्यथा खुल्यामध्ये कार्यक्रम शास्त्रीय संगीताची ही गोष्ट अतिशय अवघड आहे, त्रासदायक आहे. जसा थंडी पडली होती 2 दिवसापूर्वी आणि ती हवा खराब असल्यामुळे आरती अंकलिकसारख्या मोठ्या गायिकेलाही गाताना अडचण निर्माण झाली. वाद्य उतरतात, वाद्य नाजूक असतात, त्याच्यामुळे खुल्यामध्ये शास्त्रीय अभिजात शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम घेण्याची काहीची गरज नाही. तो जो सगळा ताण आयोजकांवरती पडतो व्यवस्थेचा, त्याचे पैसे उभे करणं, मग ते प्रायोजक, त्या प्रायोजकांच्या अटी, त्याच्यामुळे अपवाद अगदी सवाई गंधर्व सारख्या महोत्सवांचं किंवा तत्सम जे कुठं असे महोत्सव होतात खुल्यानं मोठे, मला माहितीत नसलेले खूप असतील म्हणून मी असं सांगतो. वर्षातून एखादाच असा महोत्सव असतो, ते जर अपवाद वगळता अन्यथा शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम बंदिस्त सभागृहातच व्यवस्थेच्या दृष्टीनं, संगीताच्या दृष्टीनं जास्त व्यवस्थित ठरतात. आयोजन, त्याचा त्रास, त्याचे पैसे, त्याचं प्रायोजकत्व सगळ्यासाठी म्हणून. आणि वाद्य नाजूक असतात, वाद्य उतरतात, खुल्या हवेचा त्रास होतो. आणि माझा तर दावा आहे, संपूर्ण मराठवाड्यात 8 जिल्ह्यापैकी 4 ठिकाणी महानगरपालिका आहेत, छत्रपती संभाजीनगर, माझं परभणी, नांदेड आणि लातूर, आणि बाकीचे जिल्हे जिथं नगरपालिका आहेत. या सगळ्यांचा माझा अनुभव आहे. कुठेही कितीही मोठा शास्त्रीय संगीतातला कलाकार तुम्ही आणा, 300, 500 सभागृह भरत नाही. तुम्ही दबाव टाकता, पत्रिका पाठवता, वारंवार पाठपुरावा करता, बाकीचे काही इंटरेस्ट अडकलेले असतात, ते प्रायोजक असतात, या सगळ्यामुळं काही वाढीव गर्दी, ज्याला मी वाढीव सूज म्हणतो, ती गोळा होते. अन्यथा उत्स्फूर्तपणे, स्वयंस्फूर्तपणे मोठा आर्टिस्ट जायला पाहिजे, ऐकणारे, ही सगळी मिळून संख्या 400-500च्या पुढं कुठल्याही परिस्थितीत मराठवाड्यात जात नाही. हा तर माझा पहिला अनुभव आहे, फर्स्ट हँड ज्याला म्हणतो आपण. त्याच्यामुळे दुसरा जो मुद्दा मी उपस्थित करतो आहे की शास्त्रीय संगीताचे उपक्रम बंदिस्त सभागृहात घेण्यात यावेत.
महोत्सव जर सोडले तर छोटे उपक्रम 100-200च्या सभागृहामध्ये होतात, असे आम्ही स्वतः करून दाखवलेले आहेत. देवगिरी संगीत प्रतिष्ठान या नावानं 2018 पासून सेलूला संगीतरत्न हरिभाऊ चाटणकरांसाठी, परभणीला उस्ताद डॉक्टर गुलाम रसुलांसाठी, आता फुलंब्रीला मास्टर कृष्णराव फुलंब्रीकरांच्यासाठी, त्याच्यानंतर शेंदूरवादाला करतो आहे, जालन्याला समाधिनी वादक पंडित आप्पा जळगावकरांसाठीचा एक महोत्सव घेऊन सुरुवात केलेली आहे. फुलंब्रीच्या दत्त जयंती संगीत महोत्सवाचे 2021, 22, 23 आणि 24 सलग 4 वर्ष आयोजनामध्ये मी स्वतः सहभागी होतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या ठिकाणचं मी सांगू शकतो. शास्त्रीय संगीताचे महोत्सव बंदिस्त सभागृहात 400-500ची क्षमता असलेल्या सभागृहामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं होतात. तिसरा मुद्दा, भपका जो केलेला आहे, प्रायोजक घेतलेले आहेत, ह्या सगळ्याची तुलनेने गरज नाही. जे मोठे कलाकार आहेत त्यांना तुम्ही विनंती करू शकता. अगदी सेलिब्रिटी कलाकार ज्यांचं आवाच्या सवा मानधन गेलेले, त्यांना सरळ हात जोडून नाही म्हणू शकता. पण तुम्ही एका मर्यादेच्या पलीकडे जर कलाकाराची बिदागी जात असेल तर त्याला सांगातच, त्याला कल्पना द्या. आणि हे सगळे कार्यक्रम खुले ठेवा, हे मी वारंवार सांगतो. तिकीट लावणे, पास देणे, मग ती व्यवस्था पाहणे, चेक करत बसणे, समोरची खुर्ची कोणाची, कोच कोणाचा, साधी खुर्ची कोणाची, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते 4 आने की मुर्गीन 12 आने का मसाला म्हणतो तसं. येणारे लोक मर्यादित आणि नेहमी अशा पद्धतीच्या व्यावसायिक मोठ्या आयोजनामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त खुर्च्या रिकाम्या राहतात. त्याच्यामुळे हा जो माझा मुद्दा आहे की महत्त्वाची गोष्ट म्हणजे बंदिस्त सभागृहात ठेवा. तिसरा मुद्दा म्हणजे हे कार्यक्रम सगळ्यांसाठी खुले ठेवा. हे तिकीटं आणि पासेस ह्याची काहीच गरज नाही तुलनेनं. जे संगीत रसिक ते येणार आणि खुला कार्यक्रम ठेवल्याच्या नंतरही येणारे तेवढेच लोक आहेत. इथं काही गर्दी होत नाही. त्याच्यामुळे गर्दी होईल म्हणून बाउन्सर आणायचे, म्हणजे इतकं तर हास्यास्पद दृश्य या ठिकाणी पाहायला मिळालं. सुजात खान सारखा कलाकार, इतका मोठा आर्टिस्ट, सरळ साध्या कपड्यामध्ये, अगदी पांढऱ्या साध्या झब्ब्यामध्ये, त्याच्या आजूबाजूला एवढे मोठे ते काळ्या कपड्यातले बाउन्सर उभे. काय गरज आहे एवढी? गर्दीच नाहीये. शास्त्रीय संगीतासाठी अशा पद्धतीच्या बाउन्सरची तुम्ही सेलिब्रिटी म्हणून कोणीतरी बोलवणार तथाकथित, ज्याचे जे काही सेलिब्रिटी पण जे आहे ते शास्त्रीय संगीताच्या बाहेरचं आहे, आणि मग त्याच्या व्यवस्थेसाठी म्हणून बाकीचा सगळा खर्च करणार, ह्याची काही गरज नाही. आणि जास्तच्या मानधनाच्या संदर्भामध्ये तुम्ही सरळ कलाकारांना सांगू शकता, व्यावसायिक आयोजन ज्यांना करायचे ते स्वतंत्रपणे करा, माझी त्याच्यावर काहीच टीका नाही. पण अभिजात शास्त्रीय संगीत म्हणून जर काही करायचं असेल तर ते बंदिस्त सभागृहात मर्यादित ह्याच्यामध्ये. त्याच्या पुढचा चौथा मुद्दा, या ठिकाणी सुद्धा असं घडलेलं आहे की दारू पिऊन एक कलाकार आल्याच्या नंतर आम्ही त्याला सरळ हात जोडून सांगितले, हे तुझे प्रवास खर्चाचे पैसे, मंचावर नाही यायचं. कुठलाही कलाकार किती छोटा असो किती मोठा असो, त्याला दारू पिऊन गाण्यात पूर्णपणे संयोजकांच्या वतीनं बंदी घालण्यात यावी. हा माझा स्वतः प्रत्यक्ष अनुभव आहे आणि कडकपणे त्या कलाकाराला मी सुनावलेला आहे, म्हणून हे तुमच्या समोर ठेवतो आहे. दारू पिऊन कुठल्याही शास्त्रीय संगीताच्या मंचावरती कलाकाराला येऊ दिलं गेलं नाही पाहिजे. हे आयोजक म्हणून आपण बघितलं पाहिजे. कलाकारांनी काय करावं तो कलाकारांचा मुद्दा. मी कलाकार नसल्यामुळे त्यांच्या याच्या बाबतीत मी काही बोलत नाही. त्यांनी मानधन किती घ्यावं त्यांचा मुद्दा आहे. आम्ही आमची एक मर्यादा ठरवून घेतलेली, याच्या पलीकडे आम्ही मानधन देऊ शकत नाही. शेवटचा मुद्दा, वारंवार सगळ्यांना असं वाटतं की या सगळ्याच्या साठीचे पैसे कसे मॅनेज करायचे, प्रायोजक मिळवायचे, लोक येत नाहीत, ही सगळ्यांचीच अडचण आहे, आमची पण अडचण आहे. आम्ही जो मार्ग शोधून काढलेला, पहिली गोष्ट म्हणजे विविध संस्थांना आम्ही जागा उपलब्ध करून द्या म्हणतो. म्हणजे जागेवरचा खर्च आजतागायत आम्ही केलेला नाही. म्हणजे पैसे खर्च करून एखादी जागा या महोत्सवासाठी घेतलेली नाही. विविध संस्था, मग ती नगरपालिका असो, तिथली कुठली संस्था असो, किंवा प्रायोजक व्यक्तींना आम्ही असं, तेही जालन्याला झालेलं आहे. आमचे जे कोणी प्रायोजक होते त्यांना आम्ही असं म्हणलं की तुम्ही आम्हाला हॉल उपलब्ध करून द्या, परस्पर जागा उपलब्ध करून द्या, तिथली व्यवस्था उपलब्ध करून द्या. आणि सर्वसामान्य रसिकांना आम्ही सांगतो आहोत, इथे सुद्धा वर्षभरासाठी म्हणून त्यांना आम्ही स्वेच्छा निधी म्हणतो. ते काय तुमची काय सभासद शुल्क त्याचा क्रमांक दिलेला आहे त्याचा ते नंबर बघायचा असं काही नाही. स्वेच्छा आहे. हे जसं गावोगावच्या जत्रा भरतात, तिथं भंडारे होतात, तिथं लोक उत्स्फूर्तपणे आपापल्या पद्धतीनं योगदान देतात. ही सगळी शास्त्रीय संगीताची चळवळ आपण शास्त्रीय संगीताचा जसं काही भंडारा आहे जत्रेतला त्या पद्धतीनं चालवू शकतो, जी आम्ही 2018 पासून चालवत. पैशाचा जो निधी, जी अडचण आहे सगळ्यांनाच येते ती, की त्यासाठी आपण सर्वसामान्य लोकांना विनंती करू शकतो. आणि खर्चाचा मोठा मोठा भाग म्हणजे जागा आहे, ध्वनी व्यवस्था आहे, प्रकाश व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था आहे, राहण्याची व्यवस्था, या सगळ्यासाठी आपण प्रायोजकांना, स्थानिकांना विनंती करून की ते तुम्ही तुमच्या पातळीवरती हे आम्हाला सोडवून द्या.
म्हणजे त्यांनाही ते बरं वाटू शकतं, त्यांनाही त्याचा एक भार उचलल्यासारखं होऊ शकतो आणि तो मार्ग निघू शकतो. त्याच्यातला जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रेक्षक तुम्हाला घडवावं लागणार आहे, रसिक तानसेन तयार करावं लागणार आहेत तुम्हाला. शास्त्रीय संगीत हे असं नाहीये की तुम्ही कुठले 50 लोकांना घेऊन बसले आणि ते कुठे दाद द्यायला लागलेत किंवा उठून चाललेत, मध्ये खायला लागलेत, प्यायला लागलेत, ते चहा पाणी यायला लागले, खाण्यापिण्याच्या वस्तू यायला लागल्यात. हे झालेलं आहे इथल्या सुद्धा महोत्सवामध्ये. अगदी आत्ताची घटना आहे. मुख्य कलाकार बसलेल्यांसमोरून चहा पाणी, खाणं पिणं, हास्य विनोद सगळे चालू. असं नाही जमायचं. ही गंभीर गोष्ट आहे. तुम्हाला मनोरंजनासाठी जे करायचे ते वेगळं करा. शास्त्रीय संगीत हे केवळ मनोरंजनाचा विषय नाही. रंजन हा त्यातला एक भाग आहेच आहे. गायक गाणं रंजक ते असावं, ह्याच्यात मी बोलायची काही गरज नाही, त्याच्यातले तज्ज्ञ सांगते. पण आपली इतकी उच्च समृद्ध अशी परंपरा आहे, ती अशा पद्धतीचा टाइमपास नाहीये. आणि त्याही गायकाला तो काही असं रेडीमेड नोटेशन समोर तो गातो असं नाही. त्याला नवीन काहीतरी सुचतं आहे. त्यासाठी त्याला समोर प्रेक्षक पण तसे पाहिजे. ह्या सगळ्याचा विचार करून शास्त्रीय संगीताची चळवळ मला बाहेरचं माहिती नाही जास्त, महाराष्ट्रातलंही माहिती नाही, पण मराठवाड्यामध्ये गेल्या 8 वर्षांपासून आम्ही देवगिरी संगीत प्रतिष्ठान ह्या नावानं प्रत्यक्ष काम करत आहोत. अगदी आत्ताही हा व्हिडिओ मी सकाळी रेकॉर्ड केला आणि आत्ता दुपारी 4 वाजता तुमच्या समोर येतोय, तेव्हा मी स्वतः प्रत्यक्ष इथल्या एका खाजगी मैफिलीमध्ये शास्त्रीय संगीताच्याच बसलेलो आहे. उद्या सुद्धा रात्री एक छोटीशी शास्त्रीय गायनाची मैफिल आम्ही आयोजित केलेली 5-25 लोकांमध्ये. मी हे सगळं करून मी बोलतो आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट, याची चौकट फिक्स पक्की अशी विशुद्ध शास्त्रीय संगीताची ठेवली पाहिजे. दुसरी गोष्ट, हे कार्यक्रम बंदिस्त सभागृहामध्ये घेतले पाहिजेत. खुल्यामध्ये घेण्यातल्या अडचणी प्रचंड आहेत, व्यावसायिक ताण प्रचंड आहे, अपवाद सोडून दे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलाकार, त्यांची बिदागी, त्यांचे नखरे, दारू पिऊन मंचावर येणे, ह्याच्यावरती अतिशय कडकपणे आयोजक म्हणून भूमिका घेतली पाहिजे. मी हे कलाकारांच्या बाजूनं सांगत नाही की त्यांनी सांगावं त्यांची बिदागी काय आहे ते, पण आयोजक म्हणून आपण सांगितलं पाहिजे की आम्ही इतकीच बिदागी देऊ शकतो, आमची इतकीच व्यवस्था आहे, अन्यथा नम्रपणे नकार द्यावा. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जे सर्वसामान्य रसिक आहेत त्या रसिकांना वर्षभरासाठी म्हणा किंवा त्यांच्याकडून स्वेच्छानिधी किंवा प्रत्यक्ष प्रायोजकत्वाच्या रूपानं कोणी जागा उपलब्ध करून दिली, मंचाची व्यवस्था करून दिली, ध्वनीची व्यवस्था उपलब्ध करून दिली, राहण्या खाण्याची जेवणाची व्यवस्था केली, अशा पद्धतीनं ते पुढे जाता येऊ शकतं. आणि सगळ्यात शेवटचा जो मुद्दा आहे तो प्रत्यक्ष रसिकांच्या बाबतीमध्ये. रसिकांना काय शास्त्रातलं महत्त्वाचं आहे, काय शास्त्रीय संगीताची गोडी आहे, हे प्रत्यक्ष आम्हाला समजावून सांगावं लागेल. सुहास व्यास म्हणले तशा पद्धतीनं आपल्याला ह्या कार्यशाळा घ्याव्या लागतील. असं नाही की नुसतंच ऐकलं. चांगलं तर प्रत्यक्ष सादरीकरणाची कला आहे. सगळ्यात चांगला कलाकार समोर आला, त्यानं गायन सादर केलं, तीच एक मोठं काम होतं, हे बरोबर आहे. पण त्याच्या दुसऱ्या बाजूनं आपल्याला कलाकार घडवण्याच्यासाठी त्याच्यातल्या कार्यशाळा, जे प्रत्यक्ष मुलं शिकतायत ते कुठेही शिको, कशाही पद्धतीनं शिको, पण त्यांच्या शिकण्यामध्ये प्रगल्भता यावी, त्यांचा दृष्टिकोन वाढावा, म्हणून आपल्याला पण काही कार्यशाळा त्यांच्यासाठी सुद्धा. असा सगळा जर विचार केला तर ह्या 4-5 मुद्द्यांवरती अभिजात शास्त्रीय संगीताची जी परंपरा आतापर्यंत चालत आलेली आहे, ज्याला धर्माश्रय होता, त्याला राजाश्रय होता आणि आता लोकाश्रय आहे, रसिकाश्रय आहे, त्याच यानं ती आपल्याला पुढे नेता येऊ शकते. तुमच्या अजूनही काही शंका असतील जरूर संपर्क साधा. आमचे जे उपक्रम आहेत ते आम्ही तुम्हाला सांगू. संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या पद्धतीने हे करण्यासाठी जी काही मदत लागेल, देवगिरी संगीत प्रतिष्ठान ह्या नावानं तर आम्ही तयार आहोतच, वैयक्तिक पातळीवरती पण तयार आहोत. विविध कलाकारांना मी हात जोडून विनंती करतो की आयोजकांच्या अडचणी समजून घ्या आणि आपल्या अभिजात शास्त्रीय संगीताचं विशुद्ध स्वरूप ठेवण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही पण सहकार्य करा, किंवा तुमच्यामुळेच हे सगळं आहे. सुरुवात तुमच्यापासूनच होते, नंतर बाकीच्या गोष्टी आहेत. कुणी काही गैरसमज न करून घेता अभिजात शास्त्रीय संगीताच्या आयोजनाच्या संदर्भामध्ये कुठलेही तुमचे प्रश्न असतील तर जरूर विचारा. मी स्वतः शास्त्रीय गायक किंवा शास्त्रीय संगीतातलं मला कळत नाही. मी फक्त रसिक आहे, मी फक्त आयोजक आहे. अगदी लहानपणापासून पंडित जसराज असो, वसंतराव देशपांडे असो, कुमार गंधर्व असो, प्रभा अत्रे असो, मोठे मोठे गायक कलाकार आम्ही आईवडिलांच्या मांडीवर बसून ऐकले, तो संस्कार आमच्यावरती आहे. त्याच्यामुळे त्याच्यातलं शास्त्र कळत नसलं तरी त्याच्यातलं सौंदर्य आम्हाला कळतं आणि ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावं. नवीन गायक कलाकार, नवीन चांगले श्रोते आणि वेगवेगळ्या ठिकाणी नवीन आयोजक सुद्धा, की आता मासिक संगीत सभेचा एक उपक्रम बऱ्याच ठिकाणी सुरू झालेला आहे, नियमित स्वरूपात होतो. लातूरला तर 10 वर्षापासून चालू आहे. या सगळ्या गोष्टी
पुढे नेण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूयात. हा जगन्नाथाचा रथ आहे, सगळ्यांना मिळून ओढायचा आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज Analyzer News.